नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे आप्पे पात्रातील दालबाटी. तर दालबाटी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर प्रत्येकाकडेच दालबाटीचं ओव्हन असेल असं नाही. तर अशा वेळी आपण आप्पे पात्रात सुद्धा दालबाटी बनवू शकतो. तर त्याची ही रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण बाटी बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य एका पॉटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये इथे मी 2 कप गव्हाचं पीठ वापरले. हे जे तुम्हाला मेजरमेंटचा कप दिसतोय याचं मी माप ठेवलं आहे. हवं तर तुम्ही एखादी वाटी किंवा ग्लास ठेवू शकता. 2 कप गव्हाचं पीठ आणि 1/4 कप आपल्याला इकडे वापरायचं आहे रवा. तर हा उपम्याचा रवा आहे, थोडासा जाडसर रवा आहे. बारीक रवा वापरला तरी चालेल, कोणताही रवा वापरा, पण 1/4 कप आपल्याला रवा वापरायचा आहे 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी. त्याचबरोबर आपल्याला इथे वापरायचं आहे अर्धा एक चमचा जवळपास, छोटा चमचाचं मेजरमेंट आहे, ओवा आहे. याला अजवाईनसुद्धा म्हणतात बरेच जण. आणि इथे आपण 2 ते 2.5 चमचे जवळपास तेल घेतलेलं आहे. आणि इथे घेतलेलं आहे मी मोठ्या चमच्यानी 2 मोठे चमचे दही, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि अर्धा एक चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे. तर हे सगळं जे साहित्य आहे आपल्याला बाटीसाठी लागणार आहे. आणि इथे आपण जवळपास 150 ग्राम तूप आहे. तर तूप वितळून घेतलं आहे मी आणि हे तूप आपल्याला बाटी बुडवण्यासाठी किंवा बाटी करताना लागणार आहे. तर आता आपण डाळीसाठी काय साहित्य लागतं ते पाहूया. अर्धी वाटी आपण इथे तुरीची डाळ वापरलेली आहे आणि इथे आपण अर्धी वाटी समप्रमाणामध्ये मुगाची डाळ वापरली आहे. तर मी दोन्ही डाळी समान घेतलेत. तर हवं तर तुम्ही बाकीच्या डाळीसुद्धा वापरू शकता, उडदाची किंवा मसुरीची डाळ वगैरे. 4-5 डाळीची सुद्धा डाळ बनवू शकता, पण इथे मी 2 डाळी वापरलेत, तुवर आणि मूग. तर इथे आपण घेतलेला आहे 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून. इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर वापरणार आहे आणि साधारणतः 3 ते 4 आपल्याला सुक्या लाल मिरच्या वापरायच्या आहेत. इथे आपण थोडासा लसण आणि अद्रकची पेस्ट घेतली आहे, एखादी चमचा. 1 चमचा आपण इथे जिरा आणि मोहरी घेतली आहे. इथे आपण वापरलेला आहे सांबर मसाला. तर लक्षात ठेवा, मी इथे एव्हरेस्टचा सांबर मसाला वापरला आहे. सांबर मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता, पण या सांबर मसाल्यामुळं टेस्ट जबरदस्त येते. खूप छान ही डाळ होते आणि ती बाटीसोबत अतिशय छान लागते. तर नक्की ट्राय करा, या प्रकारची डाळसुद्धा खूप छान लागते. तर आता इथे आपण सांबर मसाला वापरलेला आहे. जर नसेल तुमच्याकडं तर साधा गरम मसाला वापरला तरी चालेल. हळद घ्यायची आहे आणि इथे आपण वापरलेला आहे कढीपत्ता. इथे आपण घेतले लाल तिखट चवीनुसार. इथे आपण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि लागेल तसं थोडंसं हिंग वापरणार आहे. तर हे सगळं साहित्य आपल्या डाळीसाठी वापरायचं आहे. तर चला सगळ्यात अगोदर बाटीसाठी आपण पीठ जे असतं ते भिजवून घेऊया. तर पिठामध्ये सगळ्यात अगोदर आपण गव्हाचं पीठ आणि त्यात टाकूया रवा. 1/4 कप रवा आहे. आता यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मी हातानेच मीठ टाकत असते जेणेकरून अंदाज येतो मिठाचा. आता यात आपण ओवा टाकूया. तर ओवा असा हातावर क्रश करून टाका, जेणेकरून याचा फ्लेवर छान रिलीज होईल. आणि यात आपण टाकलेलं आहे तेलाचं मोहन. आता हे जे तेलाचं मोहन आहे ते आपल्याला पिठाला अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ आहे ते क्रम्बल झालं पाहिजे. आणि यामुळंच किंवा या मोहनामुळंच आपलं जी बाटी बनते ते अतिशय खुसखुशीत बनते आणि आतमध्ये छानपैकी अशी जाळी क्रिएट होते. त्यामुळं हे जे मोहन आहे तेलाचं हाताने घासणं जरुरी आहे. आता यात आपण साधारणतः 2 मोठ्या चमच्यानी दही टाकले. आता दही टाकूनसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यातच खाण्याचा सोडा टाकलेला आहे. अगदी अर्धा चमचा खाण्याचा सोडा आहे, जेणेकरून बाटी छान फुलली जाते. आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया दही पण. आणि छानपैकी हवं तर तुम्ही हाताने सुद्धा हे पीठ चोळून घेऊ शकता. यामध्ये म्हणजे ही जी प्रोसेस आहे हे करणं खूप गरजेचं आहे. यामुळेच बाटी खूप छान फुलली जाते आणि अगदी खुसखुशीत होते. तर बघा आता आपण यात लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया. हे थंडच पाणी आहे आणि पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला बाटीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर बाटीचं पीठ मळत असताना अतिशय आपल्याला असं काही सैलसर पीठ मळायचं नाही आहे. अगदीच मऊसर जसं पोळीला मळतो त्या प्रकारे न मळता जस्ट आपल्याला हाताने याला बाइंड करत जायचं आहे. आणि आपल्याला हे पीठ जे आहे असं त्यावर भेगा असल्या पाहिजेत पिठावर. अर्थातच पीठ खूप असं आपल्याला नरम किंवा असं अगदीच मुलायम वगैरे करायचं नाही आहे. तर बघा अशा प्रकारे ओभडधोबडच आपल्याला हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हे पीठ असं घट्ट आहे, अगदीच सैलसर असता कामा नये. जर खूप नरम झालं तर बाटी ही आहे
आपली अगदीच नरम होते, ती खुसखुशीत होत नाही. तर त्यामुळं अशाच प्रकारे थोडंसं आपल्याला जाडसरच पीठ ठेवायचं आहे. आता याला झाकण लावून आपण एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया. 10 मिनटानंतर याच्या वाट्या तयार करायला सुरू करूया. तर पीठ छान मुरलं आहे थोडंसं आणि खूप जास्त असं आपल्याला नरम होईपर्यंत पण ठेवायचं नाही आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही याच्या वाट्या करू शकता. आता अशा गोल गोल असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत पिठाचे. तर तुमचे जे आप्पे पात्र असेल त्या पात्रानुसार त्याच्या साईजनुसार हे गोळे बनवून घ्या. जर पात्र लहान असेल तर थोडेसे हे पिठाचे गोळे तुम्ही लहान करू शकता आणि हे जे गोळे आहेत किंवा ही जी बाटी आहे ती फुलून अजून जास्त मोठी होते. तर त्यामुळे बनवत असताना थोडेसे छोट्याच आकाराचे बनवावे. बघा इथे मी एक 15 ते 16 आपले ह्या बाट्याचे असे गोल गोल पिठाचे उंडे बनता येईल याला, हे तयार आहेत. आता आप्पे पात्र मी गरम करून घेतले. झाकण ठेवून गरम करून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आपण बाटी ठेवण्याच्या अगोदर तुमचं हे पात्र गरम असलं पाहिजे. जेणेकरून यामध्ये एक हीट क्रिएट होते आणि बाटी छानपैकी अशी बेक होते. तर त्यामुळं आपलं ही आप्पे पात्र मस्तपैकी गरम करून घ्या. त्यानंतर तूप टाकून अशा प्रकारे आपल्याला जे पिठाचे उंडे आहेत किंवा जे गोल गोल बाट्या बनवून घेतलेल्या आहेत ते या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर गॅस अगदी बारीक ठेवा. जेवढा गॅस कमी करता येईल तेवढा गॅस आपल्याला कमी करायचा आणि याला झाकण लावून म्हणजे यातून वाफ जाणार नाही असं झाकण लावा आणि साधारणतः 10 मिनटं खालच्या साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचं किंवा शेकून घ्यायचं आहे. तर छान बाटी ही फुलली जाते. तुम्ही बघू शकता मस्तपैकी याचा आकार जो आहे थोडासा इन्क्रीज होतो आणि अशा प्रकारे आपल्याला या बाट्या खालच्या साईडने शेकून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याला परत पलटी मारायचं किंवा खालच्या साईडने टाकून घ्यायचं जेणेकरून खालच्या साईडने पण आपल्याला ही बाटी छान बेक करायची आहे. तर गॅस याकरता बारीक करायचा जेणेकरून बाटी पूर्णपणे मध्येपर्यंत शिजली जाते आणि ती छान असं खस्ता होते किंवा खुसखुशीत होते. तर गॅस बिलकुल असा मोठा ठेवू नका. अगदी बारीक गॅसवर 10 मिनटं खालच्या साईडने आणि एक 10 मिनटं वरच्या साईडने मी एक कमीत कमी 15 ते 20 मिनटं ही वाटी अगदी बारीक गॅसवर बेक करून घेतलेली आहे आणि यावर अशा प्रकारे थोडंसं साजूक तूप टाकूया आणि जे काही ते साईडला थोडंसं तुम्हाला असं वाटलं की बाटी थोडीशी कच्ची वाटते तर त्याला सतत असं फिरवत राहून दोन्ही साईडने किंवा सगळ्या साईडने बाटी आपल्याला अशाच प्रकारे फिरवून भाजून घ्यायची आहे किंवा छानपैकी अशी बेक करून घ्यायची आहे. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. बऱ्याचदा बाटी कुकरमध्ये बनवली जाते, मायक्रो ओव्हनमध्ये सुद्धा बनवतात आणि बाटीचं ओव्हनसुद्धा असतं स्पेशली. तर या अगोदर मी चॅनेलवर 2 प्रकारच्या बाटी दाखवलेल्या आहेत. एक वाफून आणि तळून बाटी केलेली आहे आणि एक एक जी आहे बाटी ती प्रॉपर आपण बाटीच्या ओव्हनमध्ये बनवलेली आहे. तर तुम्हाला जी रेसिपी आवडत असेल तर ती तुम्ही फॉलो करू शकता. तर अशा प्रकारे आपली इथे बाटी तयार आहे. तर आता ह्या बाट्या तयार झालेल्या आहेत. आपण काय करूया, आपण तूप जे गरम करून घेतलं होतं ते गरम तूप आपल्याला या बाटीमध्ये सोडायचं आहे. तर यासाठी आपल्याला ज्या बाट्या आपण करून घेतलेल्या आहेत त्या या तुपामध्ये अशा प्रकारे ॲड करायचे आहेत. गरम असतानाच हे तूप आतमध्ये सोकलं जातं आणि छानपैकी बाटीमध्ये पूर्णपणे तूप आरपार जातं. तर त्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि जर बाटी तुमची छानपैकी फुगली किंवा त्याला क्रॅक जर गेले असतील तर बाटीमध्ये तूप सहजपणे जातं. तर त्यासाठी आपल्याला बाटी अशा प्रकारेच बनवून घ्यायची आहे मस्तपैकी. आता एक साधारणतः 10 ते 15 मिनटं आपण असंच साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत बाटीसाठी जी डाळ लागते ती डाळ बनवून घेऊया. तर इथे आपण कुकरमध्ये डाळी ॲड करूया. साधारणतः दोन्ही डाळी समप्रमाणात घेतलेत. हवं तर तुम्ही यात मसूर डाळ, उडद डाळ आणि चना डाळसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे पंचमेल डाळसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता वाटीसाठी. आता 2 वेळेस व्यवस्थित स्वच्छ धुवून झाल्यानंतर यात आपण 1 ग्लास पाणी टाकले. हळद टाकूया. चवीनुसार आपल्याला यात मीठ ॲड करायचं आहे. यातच आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आता आपण यात टाकूया टोमॅटो. आता व्यवस्थित कुकरचं झाकण लावून आपल्याला साधारणतः 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जर कुकरवर डिपेंड करतं, जर तुमच्याकडे 3 शिट्ट्या लागत असतील वरण शिजण्यासाठी किंवा डाळ शिजण्यासाठी तर त्या पद्धतीने तुम्ही लावून घेऊ शकता. इथे 2 शिट्ट्यानंतर आपलं डाळ जी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे. अगदी मऊसर आणि अगदी एकदम नरम होते डाळ ही. तर आता आपण अशा प्रकारे घोटून घेऊया किंवा रवीच्या साहाय्याने घोटून घेऊ शकता. अगदी मी पळीनेच ही घोटून घेतलेली आहे. आता यात आपण पाणी टाकणार आहोत. साधारणतः मी तुम्हाला जेवढं पातळ डाळ हवी असेल त्या पद्धतीने पाणी ॲड करा आणि बघा इथे जवळपास मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण यासाठी तडका तयार करूया. तर चला
मग डाळीला फोडणी देण्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झालेलं आहे. जिरं मोहरी ॲड करूया, कढीपत्ता त्यातच ॲड करूया आणि आता लसूण अद्रकची पेस्ट टाकली आपण. यात कांदा ॲड करूया. 1 वाटी मोठा कांदा आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हवं तर तुम्ही टोमॅटोच्या जागी चिंचसुद्धा वापरू शकता. आता इथे आपण सुक्या लाल मिरच्या टाकल्यात. लाल मिरच्या अगोदर टाकल्या तरी चालतील. आता छानपैकी कांदा थोडासा लालसर होऊ देऊया. त्यानंतर मग बाकीचे जे काही सुखे मसाले आहेत ते यात ॲड करायचे आहेत आपल्याला. अतिशय चविष्ट ही डाळ होते आणि खूप छान लागते. आता यात आपण टाकलेली आहे कोथिंबीर. यातच चवीनुसार लाल तिखट आणि जो आपण सांबर मसाला घेतला होता तो यात ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे इथं जो तडका आहे तो छान तयार झाला आहे. आता यात आपण जी शिजवलेली डाळ आणि त्यात जे पाणी ॲड केलं होतं ते सगळं एकत्र करून या आपण तडक्यामध्ये ॲड करून घेऊया. खूप छान आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा विकेंडलासुद्धा लंचसाठी परत तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. अतिशय चविष्ट ही बाटी होते आणि बाटीचं ओव्हन नसतानासुद्धा तुम्ही अशा प्रकारे आप्पे पात्रात बाटी बनवू शकता. आता इथे डाळ पण छान आपली तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट डाळ झाली आहे. बघा याचा कलर किती सुंदर आलेला आहे. आता आपण ही डाळ थोडीशी अजून छानपैकी उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया आणि डाळ आपली इथे तयार. आता एका प्लेटमध्ये मी डाळ सर्व केली आहे. कांदा, लिंबू सर्व केलेला आहे आणि यातच आपण जी तुपात भिजवलेली बाटी होती ती छानपैकी सोक झाली आहे बाटी तुपामध्ये. आता ती साजूक तुपातली बाटी गरमागरम आपण सर्व करूया. तर अशा प्रकारे तुम्ही ही घरगुती दाल बाटी बनवू शकता. बाटीचं ओव्हन नसतानासुद्धा. तर ही बाटी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, वाफवून घेऊ शकता, मायक्रोव्हनमध्ये करू शकता किंवा बाटीच्या ओव्हनमध्ये करू शकता. इवन नसेल तर वाफवून परत तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता. तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या बाट्या बनवू शकता. तर आपली इथे आप्पे पात्रातील दाल बाटी आणि डाळ खाण्यासाठी गरमागरम तयार आहे. तर आता तुम्हाला ही जी बाटी आहे मी तोडून दाखवते. आतमध्ये किती छानपैकी ती अशी एकदम खस्ता झालेली आहे. छान त्यामध्ये एक जाळी किंवा एक खुसखुशीतपणा जो आहे तो प्रॉपर आलेला आहे आणि वरून जे आवरण आहे बाटीचं ते अगदी छानपैकी असं थोडंसं क्रिस्पी झालेलं आहे. तर या पद्धतीने जर बाटी झाली तर ती अगदी परफेक्ट होते. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी खूप साधी, सरळ, सोपी आहे. आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.